नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मोठा आरोप. मी कराडला खंडणी मागितली होती हे खोटं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांची प्रतिक्रिया. मारहाण करणारे माझी माणसं नाहीत, आमदार संदीप क्षीरसागरांचं स्पष्टीकरण. आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. आता पाहूया सविस्तर वृत्त. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दामून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय. फडणवीसांनी पोलीस आणि तपास यंत्रणेलाही या विषयाला फुल स्टॉप देण्याचे गुप्त आदेश दिलेत, असं खळबळजनक वक्तव्य जरांगे यांनी केलंय. धनंजय मुंडे हे देशमुख हत्या प्रकरणात 302 चे आरोपी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. मी परवाही तेच सांगितलं, आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती, म्हणजे पहिली. खंडणी मागायला जा, नाही ऐकलं तर खून करा, अशीच तिथं बैठक झालेली. आणि त्याचं ते मुख्य कार्यालय, तिथून सगळा कारभार चालवत होता. आणि तिथूनच एक नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनंच करत होता. दुसरी बैठक त्यांची कोणत्या तरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला. म्हणजे कट पहिला 120 बल लागला पाहिजे धनंजय मुंडेवरती. पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे, हे सिद्ध आहे. आणि याच्याही पुढचं सांगत ठरलं तर तपास यंत्रणेजवळ पुरावे आहेत, पूर्ण पुरावे. फक्त सिग्नल फडणवीस साहेबांकडून मिळत नाही. त्यांनी तिथं फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे, थांबायचं सांगितलं. त्यामुळे तपास यंत्रणा हदवल्या. जर फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं तर धनंजय मुंडे उद्या सकाळी तुम्हाला 302 मध्ये जेलला दिसतोय. पण फडणवीस साहेबांनी गुंड वाचू नये. एक दिवस तुमच्या जिल्ह्यातल्या माझ्यावर झालेल्या आरोपासंदर्भात मी कागदपत्र पुराव्यानिशी आपल्या समोर सादर करणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेतून आज दिली आहे. माझ्यावर केलेला आरोप खोटा आहे. 2023 चा एखादा सीसीटीव्ही, एखादा फोन कॉल आपण दाखवावा, हे माझं ओपन चॅलेंज आहे. माझ्यावरचा गुन्हा माझा सूड उगवण्यासाठी दाखल केलेला आहे, असं बांगर यांनी सांगितलंय. ज्या व्यक्तीला 4 बॉडीगार्ड आहेत, अशा व्यक्तीला मी खंडणी मागावी आणि त्याने मला खंडणी द्यावी, हे तुम्हाला खरे वाटतं का, असा सवाल देखील शिवराज बांगर यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केलाय. मी तेच आपल्या समोरचे पुरावे घेऊन येणार आहे. पुरावेच मुळात ते आहे की त्यांनी जे गुन्हा दाखल केलाय तो, आणि ते जो सीसीटीव्ही आहे, माझं टीव्ही चॅलेंज आहे की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा केवळ आणि केवळ माझ्यावरती सूड उगवण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी दाखल केला. ज्या व्यक्तीला शोरूम मध्ये मारहाण करणारे माझी माणसं नाहीत, असं स्पष्टीकरण आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना दिले. त्यांच्यासोबत घटना झाली, त्यांनी तक्रार केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मात्र अशा गोष्टींमुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याची खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात त्यांच्यामुळे त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडचं असल्यामुळे. तेव्हा आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या. व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते, किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे. माझी भूमिका स्पष्ट आहे. एक तर ते माझे माणसं नाहीयेत ज्यांनी मारहाण, आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरेश दसांच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला, आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतो. मग कोणी फसवताय का, मुद्दाम कोणी टार्गेट करताय? कार्यकर्ता माझा नाही. आणि जरी समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल तर कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं त्यावेळी. त्या विषयावरती ती फाईट मी बघितली नाही, म्हणून ह्याच्यावरती मग पण अंजली दमनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत भेट घेतलेली आहे.
पण तसे पुरावेच सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले, असं त्यांना सांगण्यात येते. सीआयडी कडून तसे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली त्याबद्दल सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं म्हटलं जाते. तुमची यावरची भूमिका नेमकी काय? बघा, माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती. मी सुरुवातीपासून म्हणतोय, जर त्यावेळेसचे एसपी, डीवायएसपी आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल, त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल. सुरेश दत्त यांचा जो कार्यकर्ता आहे कुठे नावाचा, त्याचे सध्याचे व्यवहार होतात या काय पद्धतीने येतात त्याची, त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एखादा हे आहे, ठेकेदार आहे, त्यांचे ते पैसे आहेत. काय परिस्थिती नाही, मला मूळ त्यांचं माहित नाही. त्या संदर्भात मला वाटतं तुम्ही धस अण्णाला हा प्रश्न विचारा. धस अण्णांनी जे आरोप केले, आता धनंजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार. नाही, मी बघितलं नाही. धस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले. ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका. धस यांच्याकडनं त्यांच्या आईचा, धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्यामुळे हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय. पण आता कुटुंबाला ओढणं गरजेचं. मी हे बघितल्यानंतर आपल्या समोर भीम आर्मीचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर ओडिशा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भंडारा येथील त्रिमूर्ती चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भंडारा जिल्हा भीम आर्मीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी एबीव्हीपी आणि सरकार विरोधात घोषणा देण्यात आला. तसेच खासदार चंद्रशेखर आझाद यांना सरकारने Z+ सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. की उडीसा भुवनेश्वरमध्ये जे भाईवर जे सभामध्ये भाई गेले होते आणि त्यांच्यावर जे हल्ले झाले, आम्ही त्या निषेधात आज मोर्चा काढलेला आहे. त्याच्यानंतर मथुरेला सभा होती, तिथं पण हे मनुवादी सरकारचे जे लोक आहेत, संघटनेचे लोक आहेत, हे उडीसाला जे झाले एबीव्हीपी जे हे संघटनेचे जे काही पदाधिकारी होते या काही गुंडे म्हणा तरी चालेल, या लोकांनी सभा चालू असताना भाई चंद्रशेखर आझादच्या काफिल्यावर हमले केले आणि त्याच्यानंतर तोडफोड केली गाड्यांची आणि मारहाण केली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना भाईवर दगडफेक झाली आहे. त्या विरोधामध्ये आम्ही आज निषेधार्थ मोर्चा काढला आहे भीम आर्मीच्या वतीने. आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे अगर बंद झाले नाही आणि भाईंना सुरक्षित आहे, पण आमच्या भीम आर्मीतर्फे, आमच्या पूर्ण संघटनेतर्फे ही मागणी आहे की त्यांना झट्ट सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्या सुरक्षेचा पूर्ण भार आमच्या भीम आर्मीच्या संघटनेचे पूर्ण कार्यकर्ते आणि पूर्ण पदाधिकारी त्यांच्या हमल्याच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असून त्यासाठी आवश्यक 1,32,00,000 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाला 2 महिन्यांपासून केलेली असूनही अद्याप निधी मिळाला नाही. या मागणीसाठी बीडचे पालकमंत्री अजित पवारांविरोधात बीड जिल्हा कचेरीसमोर गाजर वाटप आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामासाठी निधीचा तुटवडा निर्माण झाला असून 250 कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार झाल्यानंतर बीडकरांना अशी अपेक्षा होती की बीडकरांना मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी मिळेल. मात्र गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा प्रशासनानं बीड जिल्ह्यामध्ये 82 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निधी मिळावा 1,32,00,000 रुपये म्हणून पाठपुरावा केला आहे, परंतु अजितदादांनी त्याला मंजुरी दिलेली नाही. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये आता उन्हाळा आपण पाहतोय, जवळपास जिल्हा प्रशासनाने 8 महिन्यापासून जलजीवन योजनेनंतर कामं रखडलेली आहेत. 250 कोटी निधींची आवश्यकता असताना अजितदादांनी केवळ 14 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे बीड जिल्ह्यासाठी. त्यामुळे एकंदरीत पाहिलं आपण तर जेव्हा बीडकरांना आशा होती की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी ज्यांच्या हाती आहे ते अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर बीडकरांना मोठ्या प्रमाणावर निधी होईल, तो काय म्हणतो आपल्याला भ्रम तुटलेला आहे. आणि एकंदरीतच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादांनी गाजर दाखवलेला आहे. याकडे अजितदादांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हाधिकाऱ्याला समोर आंदोलन करत आहोत आणि तातडीनं याची दखल घेऊन अजितदादांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने निधी द्यावा आणि बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेनंतर कामांना निधी द्यावा अशी आमची. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. 24 जानेवारी रोजी भंडाराच्या ऑर्डन्स फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कामगारांनी अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन केलं. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयासह विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी कसून तपास करत स्फोटासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल केलंय. अधिकारी देवेंद्र मीना, आदिल फारुकी, संजय थपाडे आणि आनंदराव फाये यांच्या विरुद्ध अधिकृतपणे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कारवाई पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिलांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश आलं असून एकूण 4 लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 20 मोबाईल महिलांना परत देण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून पोलिसांनी हे मोबाईल महिलांना परत करून अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे शहरातील महिलांनी पोलीस प्रशासनाचं कौतुक केलं. छत्रपती संभाजीनगरच्या आप्पासाहेब गायकवाड यांनी नुकत्याच फरीदाबाद येथे 1 मिनिटात 91 दंडबैठका मारत 12 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या स्वतःचाच विक्रम मोडीत काढलाय. त्यांच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. याआधी आप्पासाहेब गायकवाड यांनी 2013 मध्ये MSM येथे 1 मिनिटात 67 दंडबैठका मारत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली होती. आप्पासाहेब यांना इंग्लंड येथे आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे नाव रोशन करायचंय. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने हे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आप्पासाहेब गायकवाड यांनी केलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतलाय. त्यासाठी नियमावली देवस्थान ट्रस्टकडून जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलाय. पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्टकट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. आज श्री खंडोबा देवस्थान जेजुरीचा खंडोबा अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत आज आपण देवसंस्थांच्या माध्यमातून या मंदिरा समितीच्या वतीने आपण वस्त्रसंहिता लागू करत आहे. वस्त्रसंहिता म्हणजे नक्की काय? खंडोबा देवाला आपण येत असताना आपण कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आपण देवाला येत असतो. देवसंस्थांच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना आज एक विनंती करणार आहे की आपण जेव्हा देवाला येतो त्यावेळी येताना मंगल परिवेशामध्ये यावे, म्हणजे भारतीय पोशाखामध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी यावे ही आज आपण देवसंस्थांच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना विनंती करत आहे. आणि येत्या काळामध्ये हे जे आपण अंमलबजावणी करणार आहे. अमरावतीच्या इरविन चौकातून ते विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. मेळघाटातील वन जंगलांवर आदिवासी अनेक वर्षांपासून शेती करतात, मात्र वन विभागाकडून आदिवासींना शेती करण्यापासून रोखण्यात आलंय. त्या ठिकाणी आदिवासींनी शेती करू द्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे. तत्कालीन विभागीय आयुक्तांकडून या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केलाय. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बंड्या साने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मेलघाट, अचलपुर, चिखलदरा और धारनी के अकोट, तेलारा, यहाँ से हमारे कुछ बहुत से समस्या है, वो समस्या को लेकर यहाँ पे आया है. और वन मजदूर करके 25 साल पहले हमारे वन मजदूरों ने काम किया था. उनके माहिती के लिए बार बार हम वन विभाग की ओर जा रहे हैं, लेकिन वहाँ से माहिती नहीं मिल रहा है. इसके भी सवाल को लेकर आया है. और नरेगा के तहत नवंबर दिसंबर से हमारे भाइयों ने, हमारे मेलघाट के आदिवासी सभी भाइयों ने काम किए. उसके मुबादला हमें आज तक के नहीं मिला है. कल हमारे होली 2 दिन है होली के हमारे 85 कोटी रुपए प्रलंबित है. इसलिए हम ये मांग को भी लेकर आया है. और उसी तरह हमारे भाई लोगों ने खेती किए हैं अतिक्रमण, उनको बार बार तकलीफ दिया जा रहा है. ये सभी मांगों को लेकर हम यहाँ आए. यवतमाळ येथील समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृषी कीर्तनाच्या माध्यमातून कापूस आणि इतर पिकांची लागवड, तंत्रज्ञान तसेच कृषीविषयी माहिती देण्यात आली. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब फंड यांनी हा कीर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.